एक शाळा आनंदाची या कार्यक्रमामध्ये या एक शाळा आनंदाचं महत्त्व तसेच ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ही का आवश्यक आहे याचं महत्त्व व योगासनाचं महत्त्व अशोक पोतनीस यांनी सगळ्यांना सांगितले. डॉक्टर सूर्यकांत पाटील मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन. कारण का आज काळाची गरज आहे बरं का. आज आम्हाला निर्देशन नको, पण आम्हाला असं एक निरकुला सेंटर पाहिजे. आज आपलं मनोगत व्यक्त करायला, आपलं मानसिक संतुलन व्हायला गप्पा मारण्याची आवश्यकता असते. मन रिकामं करण्याची आवश्यकता आहे. आणि मन आपलं रिकामं कधी होणार? मनामध्ये काहीतरी असंख्य शंका निर्माण होतात. पण आमच्या मित्र मैत्रिणींच्या भेटल्या तर त्यामध्ये खूपच सोयीस्कर आपल्याला निसर्गानं मन, बुद्धी, शरीर हे जे दिलेलं आहे हे अनमोल उपकरण दिलेलं आहे. आणि तपश्चर्याद्वारा त्याची निगा राखून ते चांगलं ठेवणं. तपश्चर्या म्हणजे काय हो? नेहमी जी आपली दिनक्रम असते तीच म्हणजे तपश्चर्या. सकाळी लवकर उठून थोडासा व्यायाम करणं, सकारात्मक राहणे. सकारात्मक फार महत्त्वाचं जातात. आणि असं म्हणतात 1 पॉझिटिव्ह थॉट्स विथ 99 निगेटिव्ह थॉट्स. एक सकारात्मक विचार 99 नकारात्मक विचारांना मानतो. तर मग सकारात्मक राहायचं का नाही? राहायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये आल्यानंतर जरी आपण बोललो नाही, माणसाची भाषा मला अमोल असते बरं का. काहींच्या डोळ्यातून असते, काहींच्या स्पीड असत राहते, काहींच्या अनुभवातून येते, काहींच्या मनातून प्रकट होते. पण ही जी भाषा आहे ती जर आपण जर घेतली तर आपण खरंच आपला एक विचारायचा बदल होतो. आपण त्याच वातावरणामध्ये त्याच त्याच्यामध्ये बंदिस्त झालेला असतो. तो आपण आपला दुरुपवास घेतला असतो. बाहेर पडायला नको का? पडायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच हा जो काय वेगवेगळा सेक्टर आहे तो आहे. आज मला एक आश्चर्य वाटतं, अल्पशा घरामध्ये ही अशी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अहो, जेवण आणि खाण बाहेर करायला गेलं तर 500 रुपये कशी जातात कळत नाही. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्याची गप्पा मारायचं, आपलं मन रिकामं करून घ्यायचं फार महत्त्वाचं आहे. आणि ते पु ल देशपांडेंची एक कविता आहे बघा, ती म्हणजे पांढरी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा. काय झालंय मनात तुझ्या येऊन फक्त बोलत जा. पैसा नाही लागत त्याला, येऊन फक्त भेटत जा. आम्ही मित्र मस्त जगतो, मैत्रीण तेवढी जगत जा. आम्ही मस्त जगतो तसंच तू मस्त जगत जा. पांढरी नको मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा, येऊन फक्त भेटत जा. आणि माणसाच्या असंख्य चुका होत असतात बघा. आणि असंख्य चुका होतात. त्यात गुरु बालजी आहे त्यांची कविता बघा, नेहमीच नसतं जो कोणी घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसता जो कोणी घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता विष्णू जातो हातून राव. बोलत जातात उलटे फसे, घरासोबत फिरतात वासे, आणि आधाराची हानी होत नसतात दिसे नसे. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी बोलू नये, धीर कधी सोडू नये. उगाच कपाला हात लावून गळा कधी काढू नये. जेव्हा फोन करतात सर्व जावे, कळत नाही कुठे जावे. सगळी जागे भेटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे, आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, गुड्ड्याआधी मिळतो का, आणि हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येकला. मित्रांनो भगिनीनो, फक्त एकच करा, मित्र सखा जीवलग घ्या. आपणच आपल्या शोधून पहा, आपणच आपल्या शोधून पहा, आपणच आपल्या शोधून पहा. मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय बरं का. त्याचा मला परिचय करून देतो. माझं नाव अशोक शांताराम पोतनीस. मी सायबर कॉलेजला MSW केले 1984 साली. सायबर कॉलेजचे जे काही आमचे जे मित्र वगैरे आहेत सगळे 7 जण 8 जण, त्यांनी एकत्र येऊन आम्ही एक सामाजिक संस्था काढली, आत्मसहाय्य सामाजिक संस्था. आम्ही काय करतो, आमचेच पैसे कॉन्ट्रिब्युशन वगैरे काढतो. कॉलेजमध्ये जाऊन एका प्रोग्राममध्ये आहे, थोड्या वेळानं फोन करतो. आम्ही कॉलेजमध्ये वगैरे जातो, त्यांना मोटिवेट करतो, त्यांच्या काही समस्या जाणून घेतो, आणि जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं करतो. जेणेकरून मी तुम्हाला म्हणतो ना, सकारात्मक विचार द्यायचं काम करतो. त्याचप्रमाणे महावीर गार्डनला आम्ही राहायला पूर्वी जाण्याकरता होतो. तिथं ते रिडेव्हलपमेंटचं काम चालले म्हणून एक 3 वर्ष झाली मी इथं गंधर्व फुलेवाडी रिंग रोडला आलेलो आहे. माझं नाव अशोक शांताराम पोतनीस. सध्या मी जे ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणून आहे
विद्युत ग्राहक तक्रार निवारण. विद्युत म्हटलं की आपण सगळे ग्राहकच आहोत. आपण सर्व ग्राहक जे आहेत आपल्या ग्राहकांची जी समस्या महावितरणानं जर ऐकली नाही तर ते कुठं जायचं. मग त्याच्यासाठी एक शासनाची ऑथॉरिटी आहे. त्या ऑथॉरिटीमध्ये स्वतंत्र ग्राहक सदस्य म्हणून मी काम करतो. त्या मंचमध्ये 3 व्यक्ती असतात, 3 जज न्यायाधीश असतात. पहिला जो असतो तो हायकोर्टनं रिटायर झालेले 25 वर्ष प्रॅक्टिस केलेले व्यक्ती असते. दुसरा जो असतो ग्राहक प्रतिनिधी, मी ग्राहक प्रतिनिधी म्हणून. आणि तिसरी जी असते ती MSCB मधलं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे तर त्यांचं जे सचिव म्हणून ते कार्यरत असतात. असं तिघांचा बेंच आहे. असाच मोठा हॉल आहे. तर बेंचमध्ये आम्ही तिघं बसतो. इकडे ग्राहक येतात, इकडे विद्युत अधिकारी येतात. दोघांचं जे काय ती सुनावणी होती, सुनावणी झाल्यानंतर आम्हाला जो योग्य वाटेल, जो नियमात बसेल आणि शासनाने ठरवून जे काही नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही त्यांना न्याय द्यायचं काम करतो. नुकतंच विनायकजींची माझी भेट झाली त्यावेळी आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक पुस्तक काढलेलं प्रकाशित केले. ज्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या आणि आम्ही जे ग्राहकांनी जे चांगले निर्णय दिले ग्राहकांच्या बाजूने ते सगळे एकत्र करून सगळे 17 नियम आहेत ते एकत्र करून जी पुस्तिका तयार केली. ती पुस्तिका कशी तयार केली की सामान्य भगिनीला किंवा जो विद्युत क्षेत्राशी संबंधित नाही त्यांना पण ते कळावं, ते वाचून त्यांची समजा अडचण असेल, त्यांची काही तक्रार असेल ते स्वतः मांडू शकते अशा रीतीने ते आम्ही पुस्तक काढलं. आता पुस्तक काढताना किती खर्च येतो तुम्हाला माहित आहे. आम्हाला एका पुस्तकाचा खर्च 300 रुपये आला. पण आम्ही त्याची किंमत तुम्ही काय लिहिलं, स्वागत मूल्य तुमच्या मनाप्रमाणे. म्हणजे समजा कोणाची आर्थिक परिस्थिती असती नसती तर ते बाबा 300 रुपये खर्च आला, तुम्हाला द्यायचे ते द्या. कोण 500 देतं, 300 देतं, कोण असं ते काढलेलं आहे. हे का सांगतो, असं तुम्ही समजा जर वाचन वगैरे केलं तर तुमची केस तुम्हाला येणार. तर वकिलांच्याकडून ड्राफ्टिंग करता तरी 2000 रुपये घेतात ते. तर हे जर तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला हा एक मुद्दा झाला. दुसरं म्हणजे परवा दिवशीच राममंगल कार्यालय आपल्याला माहित असेल, श्रीराममंगल कार्यालय, तिथं 21 ग्रुप म्हणून आहे. 19 म्हणजे महिला ग्रुप आहे. 20 म्हणजे राणीचा ग्रुप आहे. जवळजवळ एक 7 महिला आल्या होत्या. तर त्यांनी मला मुद्दाम याच्यासाठी आमंत्रित केलं होतं चीफ गेस्ट. आणि त्यांनी काय सांगितलं की एक तास तुम्ही हास्य वगैरे घ्या. मग मी त्याच्यानंतर त्यांचा मेकअपचा दुसरा एक प्रोग्राम होता. मी म्हटलं बाबा मी 60 मिनिटातच सगळं एक करून देतो. पण त्या 60 मिनिटामध्ये मी इतकं त्यांना मोटिवेट केलं तर ते काय म्हणते आम्हाला अजून वाढवून द्या. मी म्हटलं तसं नको, ते मेकअपवाले त्याच्यावर आमच्या वेळ म्हटलं पुढच्या वेळी मग म्हटलं की एखादा आपण परत प्रोग्राम ठेवूया. तर माझं काय आहे की 1 तारखेला मी दर महिन्याच्या 1 तारखेला महावीर गार्डनमध्ये मध्ये महावीर गार्डन आहे तिथं. आणि तिथं आमचा एक ग्रुप पूर्वीपासूनचा होता. तर ते साधारण मी गेलो की साधारण 30-35 लोक एकत्र येतात. मग आम्ही वेगवेगळे हास्य करतो आणि हास्यात पण केले असं सुद्धा हा हा असं बोलायचं नाही. ते तुमची गव्हर्नमेंट याच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला काय वाटलं की बाबा खरंच तिथं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि मी जिथे ते जातो ना तर माझा आग्रहच असतो की तुम्ही काहीतरी घ्या, नुसतं घेऊ नका. आणि नुसतंच फक्त ऐकायचं तुम्ही आणि आम्ही बोलायचं असं नाही. टू वे कम्युनिकेशन, संवाद जो म्हणतो तो संवाद आपण एकमेकांशी साधला पाहिजे. आणि हे बघा वरवर जे समजा बघितलं ना ती नुसती ओळख होती बघा, पण मनापासून जर समजा जर काय आपण घेतलं तर ते खरं नातं निर्माण होतं. आणि असं म्हणतात नाती ही योगायोगाने जमतात आणि ती आपोआपच गुंफत जातात. आणि मनातल्या एवढ्याशा कोपऱ्यात तुमच्यासाठी एक सकारात्मक विचार करणारी, तुमच्यासाठी एक प्रामाणिक माणसं हक्कानं राज्य करतात. त्यालाच ऋणानुबंध म्हणतात, ऋणानुबंध म्हणतात. आणि हा ऋणानुबंध जपण्यासाठी आपण इथं आलो. अहो या माणसाला काय म्हणजे सांगा की हा सॉरी बरं का माणूस ह्या व्यक्तीला काय सांगा की एक मुलगा जपानला आहे, दुसऱ्या सगळ्या व्यवस्थित चालू आहे, सुख वस्तू आहे. कशाला सगळ्यांचे काय पैसे करायचे, करायचे, ट्रिप करायचे, वैताग आहे का त्यातलं काय माणसाला सगळे पैसे भरायचे. अहो काय काय निर्णय सांगायचे. पण ह्या माणसाला जिद्द आहे. आज हे करतायत म्हणून याची तब्येत चांगली आहे. देवकृपेने तब्येत आपली सगळी चांगली व्हावी. देवापुढे आपण एकच म्हणायचं, संकट निधी दे ते असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण मला जगण्याची जिद्द दे, जगण्याची ताकद दे. आणि मी बाबा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी एक आनंदी आणि उत्साही राहील. एवढंच आपण अपेक्षा करायची. मला जास्त पैसा नको, पैसा मिळवावा पण पैसा अर्धा यापेक्षा आनंद हे ध्येय असावं. आलं लक्षात. नुसतंच पैसा काय कोणी मिळतो. आज पैसे काही मिळत भरपूर आहे पण समजा त्याचं सूट नसेल काय नसेल त्याचा काय उपयोग आहे. तर मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की आपलं सगळ्यांचं वय जे आहे ते वय वाढत निघालेलं आहे.
ते आपण असं ठरवायचं का? नाही. आपण की नाही आपली एक जबाबदारी आहे, सामाजिक बांधिलकी आहे. आपण म्हणतो की आपण इथे संपलं नाही. सामाजिक बांधिलकी काय आहे की पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे की नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे. मी मुद्दा इथं घ्यायचं कारण म्हणजे तुमच्याशी थोडंसं संवाद साधावा आणि तुम्हाला थोडंसं जरा कामाला लावावं. कामाला लावा म्हणजे काय, तुमची नातवंड आहेत, मुलं आहेत, कोणती जवळची शाळा आहे, 15 वर्ष आहे, 26 जानेवारी जावा तिथं ज्येष्ठ नागरिक म्हणून जावा, तुम्हाला वेलकम करतात ते. आणि तिथं तुम्ही करा ना, तुम्ही तुमचे अनुभव सांगा. आज या तरुण पिढीला अनुभवाची गरज आहे. आणि ती जर अनुभव नसेल तर 4 दिवसापूर्वी पेपरमध्ये तुम्ही वाचलं, 1 महिन्याच्या बालिकेला घेऊन आईनं आत्महत्या केली. अहो काय समजा तिला जर एखादी मैत्री असती तर ती बाहेर असते, काही ट्रेनिंग झाला असता का, विचार बदलला असता तर ती त्यांनी म्हटलं की मी जाते वडिलांच्याकडं घेऊन मुलीला, असं म्हटले असते, ताकद आली असते. पण त्या पापा बिरून आत्महत्या केली. हेच टाळायचं आपला. आपण जे भारतीय संस्कृती जी म्हणतो, आपण भले खिशात पैसे नसतील, नको आम्हाला 72, बरं आमच्या मनामध्ये एक एनर्जी आहे आणि एक की आपला करार आहे. बरं हा आपला करार आहे. आपण कुठेतरी कारणामुळे आपण इथं पृथ्वी तलावावर आलेलो आहोत. आलं लक्षात? बाळगुरूची एक कविता आहे, ती पण तुम्हाला मी ऐकवतो. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली. संध्येची माझं फिकीर नाही, दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे कसे बदल जगावायचे नाही, काय भेटली आधाराने कसे कसे बदल जगावायचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आणि ऊर्जा घेऊन जायचं आहे. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा प्रकार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा प्रकार बाकी आहे. पुढचं कर्म तर फार महत्वाचं आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटता आलो तरी भरभरी किनार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले. हे आपण जगतोय तसं बघा, इन्क्लुडिंग मी. सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले. काय डॉक्टर मॅडम? सर्व स्तरावर खरेच माझे जमून आत्ता झाले, पण माणुसकीने जगण्याचा प्रकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा प्रकार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आत्ता झाले, पण माणुसकीने जगण्याचा प्रकार बाकी आहे. शेवटकडून फार मनाला लागणार आहे ते सर्व शेवट कडवं असं आहे. शरणावरती खुशाला आता निघेन आनंदाने, शरणावरती खुशाला आता निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजूनही थोडा नकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्न करण्याचा विचार बाकी आहे, प्रकार बाकी आहे, प्रकार बाकी आहे. हेच आहे की मानवता जो दृष्टिकोन जो म्हणतो आपण, तुम्ही जात भेद धर्म पंथ भाषा हे बाजूला ठेवूया आपण सगळं. आणि माणूस हा माणूसच आहे. माणसाने माणसासाठी माणसासारखेच वागायला पाहिजे. माणसाचे सार काय ती एक कविता आहे का की माणसाने माणसाची माणसासमोर वागणे हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाची माणसासमोर वागणे. आणि ते त्याच्यामध्ये काहीतरी धर्म जात प्रांत भाषा वेद सारे संपुले अन पुन्हा